नमो भगवते वासुदेवाय. तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला 10व्या स्कंदातील अध्याय 35व्या अध्यायामध्ये आपण योगलगीत पाहणार आहोत. श्री सुख म्हणतात, श्रीकृष्ण वनात जात तेव्हा गोपींचे चित्त सुद्धा त्यांच्याबरोबरच जात असे. श्रीकृष्णांच्या लीलांचे गायन करीत त्या आपले दिवस कष्टाने घालवीत. गोपी म्हणत, सख्यांनो, श्रीकृष्ण जेव्हा आपला डावा गाल डाव्या हाताच्या बाजूकडे वळवून भुवया नाचवीत, बासरी तोंडाला लावून आपली सुकुमार बोटे त्यांच्या छिद्रावर फिरवून मधुर तान छेडतात, तेव्हा आकाशात पतींसह विमानात बसून आलेल्या सिद्ध पत्न्यातील तान ऐकून प्रथम आश्चर्यचकित होतात. नंतर त्यांचे चित्त कामबाणांनी विद्ध होते. त्यामुळे लज्जित झालेल्या त्या पाहता पाहता बेभान होतात, इतक्या की त्यांना वस्त्राचीही शुद्ध राहत नाही. अशा श्रीकृष्णाचा विरह आम्ही कसा बरे सहन करावा? अगं सख्यांनो, हे आश्चर्य तर ऐका. हे नंदनंदन जेव्हा दुःखितांनाही आनंद देणारा वेणू वाजू लागतात, तेव्हा त्यांचे हास्य हाच त्यांच्या छातीवर उडणारा हार बनतो आणि चंचल लक्ष्मी तेथे स्तब्ध होऊन राहते. त्या वेणुवादनाने चित्त आकर्षित झालेले व्रजातील बैल, गाई आणि हरिण यांचे कळप मुग्ध होऊन जातात. दातांनी चावत असलेला गवताचा घास त्यांच्या तोंडातच राहतो. दोन्ही कान टवकारून ते असे उभे राहतात की जणू काही ते झोपी तरी गेले आहेत किंवा भिंतीवर काढलेली ती चित्रे तरी आहेत. गडे नंदलाल जेव्हा मस्तकावर मोरपंखांचा मुकुट घालून रंगीत धातूंनी आपले शरीर रंगवितात आणि पानांनी असे सजवून घेतात की जसा एखादा पैलवान असावा, आणि नंतर जेव्हा बलराम आणि गोपांसह बासरी वाजून गायींना साद घालतात, त्यावेळी त्या नादाने नद्यांचे वाहने थांबते. त्यांना असे वाटते की श्रीकृष्णांच्या चरणांची धूळ वाऱ्याने उडवून आपल्याकडे आणावी, परंतु त्या सुद्धा आमच्यासारख्याच अभागिनी आहेत. असे श्रीकृष्णांना आलिंगन देते वेळी आमचे हात थरथरतात आणि नंतर जड होतात. त्याप्रमाणे त्या सुद्धा तरंगरूप हात प्रेमाने वर उचलून पाहतात, परंतु पुन्हा असहाय्य होऊन स्थिर राहतात. गोपाळ त्यांच्या लीलांचे गायन करीत असतात. ते आदिपुरुषासारखे स्थिर ऐश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण जेव्हा वृंदावनामध्ये विहार करीत असताना बासरी वाजवून पर्वतावर चरणाऱ्या गायींना त्यांच्या नादांनी साद घालतात, त्यावेळी वनातील वृक्ष आणि वेली आपल्या अंतरंगात भगवान विष्णूंचे अस्तित्व सूचित करीत फुलांनी आणि फळांनी बहरून येतात. त्यांच्या भाराने फांद्या वाकून जमिनीवर टेकतात आणि प्रेमाने त्यांचा रोम प्रफुल्लित होतो आणि ते मधाच्या धारांचा वर्षाव करू लागतात. विश्वातील सुंदराहून सुंदर असणाऱ्या मनमोहांनी कपाळावर केशरी गंधाचा सुंदर तिलक लावलेला असून गळ्यामध्ये वनमाला धारण केली आहे. तिथून येणारा तुळशीचा दिव्य गंध आणि मधुर मध यांनी धुंद होऊन भुवयांच्या झुंडी उच्च स्वराने मधुर गुंजारव करीत असतात. त्या गुण्याचा आदर करीत त्यांच्या स्वरात स्वर मिळवून जेव्हा ते आपापली बासरी वाजवू लागतात, त्यावेळी ते मधुर संगीत ऐकून सरोवरात राहणाऱ्या सारस, हंस वगैरे पक्ष्यांचे चित्त सुद्धा मोहून जाते. ते श्यामसुंदराजवळ येऊन बसतात आणि डोळे बंद करून गुपचूप चित्त एकाग्र करून ते संगीत ऐकू लागतात. हे व्रज देवींनो, श्यामसुंदर जेव्हा फुलांची कुंडले कानात घालून बलरामांसह आनंदाने पर्वत शिखरावर उभे राहून सगळ्या जगाला आनंदित करीत बासरीच्या मधुर आवाजाने सगळे विश्व भरून टाकतात, त्यावेळी मेघ बासरीच्या तानाबरोबर त्यांच्या वेणुवादनात अव्यत्यय न येईल अशा बेताने हळूहळू गर्जना करून त्यांना साद देतात. शिवाय स्वतःसारखाच वर्ण असलेल्या घनश्यामांना ऊन लागू नये म्हणून ते त्यांच्या मस्तकावर सावली धरतात, त्यांचे छत्र होतात. तसेच बारीक तुषारांच्या रूपाने जणू दिव्य पुष्पांचा वर्षाव करतात. हे यशोदा माते, तुझा पुत्र गोपाळांबरोबर खेळ खेळण्यात निपुण आहे. तसेच अनेक प्रकारे बासरी वाजविणे ते स्वतःच शिकले आहेत. जेव्हा तोंडल्यांसारख्या लाल ओठावर बासरी ठेवून ते अनेक रागरागिणी वाजवू लागतात, त्यावेळी ते ऐकून ब्रह्मदेव, शंकर, इंद्र इत्यादी सर्वज्ञ असणारे मोठमोठे देवसुद्धा त्या रागरागिणी ओळखू शकत नाहीत. ते इतके मोहित होऊन जातात की त्यांचे चित्त वेणुवादनात तल्लीन होऊन जाते. मस्तक नम्र होते आणि ते आपली शुद्ध हरपून बसतात. ज्यांच्या तळव्यांच्या वर ध्वज, व्रज,
कमळ, अंकुश इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण सुंदर चिन्हे आहेत. अशा आपल्या चरणकमलांनी ते गायींच्या खुरांनी खोदल्या गेलेल्या व्रजभूमींचे दुःख नाहीसे करतात. तसेच गजराजाप्रमाणे चालत जेव्हा ते बासरी वाजवतात तेव्हा त्यांचा तो बासरीचा आवाज, ते मोहक चालणे आणि त्यांचे ते विलासपूर्ण पाहणे आमच्या हृदयात प्रेमभाव वाढवितात. आम्ही त्यावेळी इतक्या मोहित होऊन जातो की झाडांसारखी आमची स्थिती होते. त्यावेळी आम्हाला केसांची किंवा वस्त्राची शुद्धही राहत नाही. जिचा वास त्यांना अतिशय प्रिय आहे अशी तुळशीची माळ गळ्यात घालून जेव्हा ते मण्यांच्या माळेने गायी मोजता मोजता एखाद्या प्रिय मित्राच्या गळ्यात हात टाकून बासरीही वाजवितात, त्यावेळी बासरीच्या त्या मधुर स्वरांनी चित्त हरवलेल्या काळविटांच्या माध्या आम्हा गोपीप्रमाणे घराची अभिलाषा सोडून गुणसागर नंदनंदनालाच वेढून राहतात. हे पुण्यशील यशोदा माते, तुझा बाळ कुंदाचा हार गळ्यात घालून व कौतुकास्पद वेश धारण करून गोपाळांसह गायीच्या बरोबर यमुनेच्या काठी आपल्या मित्रांना आनंद देत खेळू लागतो. त्यावेळी तेथे मलय पर्वतावरील चंदनाने सुगंधित झालेला मंद मंद वारा वाहून तो तुझ्या लाडक्याची सेवा करतो आणि गंधर्व इत्यादी उपदेवता भाटांप्रमाणे गाऊन वाजून त्याला संतुष्ट करतात. तसेच अनेक प्रकारचे नजराणे देऊन त्याला सगळीकडून वेढून त्याची सेवा करतात. व्रजातील गायींवर गोवर्धनांचे अतिशय प्रेम आहे म्हणून तर त्यांनी गोवर्धन पर्वत उचलून धरला होता. संध्याकाळ झाली आहे. आता ते सगळ्या गोधनाला वळवून घेऊन येतच असतील. वाटेत ब्रह्मदेवादी वयोवृद्ध ज्ञानवृद्ध त्यांच्या चरणांना प्रणाम करतील. आता बासरी वाजवीत ते येऊ लागले आहेत आणि गोपाळ त्यांच्या कीर्तीचे गायन करीत आहेत. पहा ना, गायीच्या खुरांनी उडालेली धूळ वनमालेवर बसली आहे. ते दिवसभर फिरून फिरून दमले असले तरी सुद्धा त्या श्रमाच्या सौंदर्यानेही आमच्या डोळ्यांना किती आनंद देत आहेत बरे. हे देवकीपुत्र कृष्णचंद्र आम्हा प्रियजनांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठीच आमच्याकडे येत आहेत. सखे, ते पहा, त्यांचे सुंदर डोळे काहीसे इकडे तिकडे पाहत आहेत. गळ्यात वनमाला डोलत आहेत. सोन्याच्या कुंडलांच्या कांतीने त्यांचे कोमल गाल शोभिवंत दिसत आहेत. त्यामुळेच पिकलेल्या बोराप्रमाणे मुखकमल पिवळसर दिसत आहे. आपल्या बांधवांना व इष्टमित्रांना मान देणारे श्रीकृष्ण आपल्या गजराजासारख्या डौलदार चालीने या संध्याकाळच्या वेळी व्रजातच असलेल्या गायींचा आणि आमचा दिवसभरातील असह्य विरह ताप नाहीसा करण्यासाठी दिवसाची उष्णता दूर करणाऱ्या चंद्राप्रमाणे जवळ येऊ लागले आहेत. श्री शुकाचार्य म्हणतात, राजा कृष्णमय झालेल्या भाग्यवान गोपी जेव्हा श्रीकृष्ण दिवसावनात जात तेव्हा त्या चिंतेतच चिंतन करीत आणि त्यांच्याच लीलांचे गायन करीत त्यातच रममाण होऊन जातात. अध्याय 35 समाप्त.